जळगाव महापालिकेची तब्बल 287 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी प्रलंबित आहे। चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत फक्त 40 कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे। मोठे उद्योजक, राजकीय व्यक्ती आणि इतर बड्या व्यक्तींकडे वर्षानुवर्ष कोट्यवधी रुपयांचा कर थकीत आहे। दरम्यान उपमहापौर मनोज चौधरी कर वसुलीबाबत आक्रमक झालेत। संबंधितांची मालमत्ता जप्त करून लिलावाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मनोज चौधरी आहेत। तो काय सांगणार? एकंदरीतच जळगाव शहराच्या विकासासाठी कारण प्रामुख्याने निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। अशा परिस्थितीत गेल्या अनेक वर्षापासून शेकडो कोटींची थकबाकी जी आहे ती अद्यापही प्रलंबित आहे। आपण आता आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्रावर नेमकी काय मागणी आहे आपली? हे बघा, गेल्या 31 तारखेला मी आढावा बैठक लावली होती महसूल विभागाची आणि घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, तर उपायुक्त मॅडम, शिंदे मॅडम असतील किंवा विभाग प्रमुख असतील त्यांच्याकडनं मी माहिती घेतली आणि त्या माहितीनुसार जे मी आज आपल्याला खुलासा करतोय की आपले 287 कोटीपैकी गेल्या 3 ते 4 महिन्यात जवळपास आपल्याकडे फक्त 40 कोटी रुपयाची आपल्याकडे वसुली झाली आहे आणि आपल्याला जवळपास 240 कोटी रुपये आपल्या अजून येणे बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 88 कोटी रुपये जे असतील ते वादग्रस्त प्रॉपर्टी जे असतील, म्हणजे जे डिस्प्यूट मॅटर आहेत, जे कधी वर्षानुवर्षापासून म्हणजे गेल्या 5-7 वर्ष असतील, 10 वर्षापासून असतील, त्यांनी भरलेच नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या आम्ही सूचना केल्या आहेत की त्यांना नोटिसा काढा, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करायचे आदेश करा, तर ते पैसे येतील। तर आमचा मुद्दा तोच आहे की त्या पैशांमधून आपण विकास कामं करू शकतो। नक्कीच। तर ज्या संदर्भात जे आहे खरं तर कुठेतरी कराची वसुली जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हावी आणि या संदर्भात कोणी सामान्य माणसापासून तर बड्यांपर्यंत सर्वांचेच कर वसुली जी आहे ते करण्याच्या सूचना ज्या आहेत आणि मागणी जी आहे ती खरं तर या ठिकाणी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आयुक्तांकडे केलेली आहे। या संदर्भात आता आयुक्त नेमकं काय निर्णय घेतात आणि एकंदरीतच कशा पद्धतीची यंदा जी आहे ही शेकडो कोटींची थकबाकी जी आहे ती महापालिका वसूल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।